जेवढे हाताला येतात तेवढे आंबे तोडायला लागतात आणि पुन्हा एक वेळ अशी येते की ते फारच कडेला असतात आंबे, पार ढाळीच्या शेवटच्या टप्प्यावर असतात, तर तिथं जाता येत नाही. तुम्ही जर गेला तर ढाळी मोडण्याची शक्यता असते. मग तिथं मध्ये बसून तुम्ही झेलनीनं तेवढे राहिलेले आंबे झेलनीनं काढायचे आणि ते एका पोत्यात साठवून खाली टाकायचे, अशी ती पद्धत आहे. तर मी आमच्या घरातले बरेचसे आंबे आम्ही उतरले होते. उन्हाळ्याची सुट्टी असणार आणि बायका माणसं वगैरे बरोबर असणार, मुलं असणार, पाडच सापडायचे, वरच खायचे, काही खाली पोरांना द्यायचे. ते पाडाचे आंबे खाणं हा एक वेगळा भाग आहे. किंवा चोरून तोडायचे आंबे आणि चोरून आडी लावायची, म्हणजे घरातल्यांना कोणाला माहीत नसताना असे आडी लावायची. 2-4 दिवस गेले की पुन्हा शोधून काढायची. एकदा ती सापडायची नाही, कुठं आडी लावल्या ती लक्षातच राहायचं नाही. आणि ते इकडं तिकडं शोधली तर आडीच सापडायची, मग मातीत पुरलेलं असायचं ना, मग ते सापडायचे नाही. आमच्याकडं खाल्ल्या मळ्यामध्ये 5 आंबे होते. एक बहादरबंड्या, दुसरा चापऱ्या, तिसरा मोग्या आणि शेप्या, अशी 4-5 आंब्याची झाडं होती. काय नाव कसली नाव, ह्या झाडाची नाव आहे ती जाती येते का ती नाव ठेवली तुम्ही? हा, मी नावं ठेवले त्या आंब्याला. बर. बहादरबंड्याच्या आंब्याचा आकार, त्याची चव, त्याची साल, रंग आणि हे सगळंच वेगळं होतं. प्रत्येक आंबा एकापेक्षा एक वेगळा होता. काही लवकर यायचे, काही उशिरा यायचे, काहीचा रंग अतिशय चांगला असायचा, काही भरपूर दिवस पिकायला लागायचे. म्हणजे चापऱ्या नावाचा एक आंबा होता. आमच्या अण्णा सांगायचे की असा आंबा आपल्या 5 गावामध्ये मिळणार नाही. एवढा असं मोठाच्या मोठा लांब होता. फक्त त्याचं काय होतं की तुम्ही कच्चा आंबा जर उतरला आणि कच्चा आडीला लावला तर तो आंबटचीच लागायचा. पण जर पक्व पाड येऊन वगैरे व्यवस्थित उतरला आणि तुम्ही गाठला तर त्याला अतिशय चांगला पिवळा छार कलर यायचा आणि तो अतिशय गोड लागायचा. तर असं त्याचं वैशिष्ट्य होतं. आणि त्याला जास्त फळं लागायची नाही, ते 100-500 फळं लागायची. म्हणजे इतर आंब्याला कसं असतं, जे आंबट आंबे होते ना त्याला भरपूर लागायचे, पण हे गोड आंबा होता त्याला 5-7 लागायचे.